गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा, ही प्रश्नपत्रिका आहे 2018ची. आता तुम्ही जेवढ्या प्रश्नपत्रिका समजून घेणार आणि सोडवणार तेवढा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. पण तुम्ही प्रश्नपत्रिका न सोडवता तुम्ही फक्त काही विद्यार्थी काय करतात, कुठलीही प्रश्नपत्रिका सोडवत नाही, फक्त अभ्यास करायचा आणि पेपराला जायचं. पण प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे काय होतं, तुमचा अभ्यास कितपर्यंत झालेला आहे तुम्हाला काय समजतं. आता पहिला प्रश्न काय आलेला आहे, विकास के बारे में निम्न में से कौन सा कथन सही है, म्हणजे विकासासंदर्भात कोणतं कथन योग्य आहे. आता पहिलं काय दिलेली आहे, विकास एक समान होत आहे. म्हणजे विकास कधीच एक समान होत नाही, कारण विकास काय होतो, कमी अधिक होतो. बरोबर आहे का नाही. प्रत्येकाचा विकास सारखाच होईल का, प्रत्येक विद्यार्थी गणितामध्येच हुशार राहील का, असं नाही. म्हणजे एक समान होत नाही. म्हणजे पहिलं ऑप्शन कट झालं. विकास बिलकुल अप्रत्याशित आहे. म्हणजे विकासाला आज विकास करण्याआधी किंवा विकास ज्या वेळा होतो तर विकासाला पण काहीतरी नियम असतं किंवा काहीतरी धोरणं असतात, त्याच्यानुसार विकास. आता गणितीय विकास झाला तर त्याला गणिती कल्पना आल्या पाहिजे, तरच तो गणितीय विकास झालेला. म्हणजे गणितामध्ये त्याला तार्किक विकास असं म्हटलं जातं. संगीतय बुद्धी, आता संगीतय बुद्धी असते. म्हणजे तुम्हाला जर चांगल्या प्रकारे गाण्यांची रचना असेल किंवा तुम्हाला चाल लय हे जर आले तरच तो विकास होईल ना. का काही पण म्हणायचं आणि तुम्हाला म्हणून काय असतं, विकास विकास काय असतो, एक निरंतर प्रक्रिया असते. विकास में व्यक्ती भिन्नता होते. बघा, हे सी अगदी योग्य आहे का, विकास में व्यक्ती भिन्नता होते. व्यक्ती भिन्नता म्हणजे काय, कोणाला गणिताची आवड असेल, कोणाला संगीताची आवड असेल, कोणाला खेळाची आवड असेल. म्हणजे जो विकास असतो, विकासामध्ये काय असतात, भिन्नता असतात. प्रत्येकाच्या विकासामध्ये भिन्नता असतात. एखादं मूल बघा, आता एखादं 5 वर्षाचं मूल आहे आणि त्याच्याबरोबर जर त्याच वेळा जन्माला आलेलं मूल आहे, त्याची उंची कमी पण असू शकते, जास्त पण असू शकते. एखाद्याचा भाषा विकास, आता बघा प्रत्येक आता आपण D.Ed केलं किंवा B.Ed केलं, एखादा आपल्यापैकी भाषण खूप चांगलं देतो आणि एखादा काय त्याला बोलायला स्टेजवर बोलावं लागतं, नाही बाबा बोला ना सर, तो म्हणता नाहीच मला जमणार आहे. म्हणजे काय झालं, व्यक्ती भिन्नता असते. विकास विशिष्ट से सामान्य की ओर बढ़ता है. म्हणजे बघा, हे पण चुकीचं आहे. का चुकीचं आहे, विकास काय असतो, विशिष्टकडून सामान्यकडे नाही होत, तर सामान्यकडून कशाकडे होतो, विशिष्टाकडे जातो. विकास हा सामान्य, म्हणजे पहिले माणूस सामान्य गोष्टी शिकेल ना. का पहिले आपण सायकल चालवणं शिकवलं, मग आपण पायी चालायला लागलो. पहिले आपण पायी चालायला शिकलो, म्हणजे चालणं शिकलो, त्याच्यानंतर सायकल चालवली. म्हणजे विकास काय असतो, सामान्यकडून विशिष्टाकडे होतो. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे. काय प्रश्न दुसरा, आता प्रश्न दुसरा काय, स्कूल में मिड डे मील. आता बघा, स्कूल में मिड डे मील व्यवस्था में छात्रों को बेहतर पोषण व स्वास्थ्य सुनिश्चित हो सकता है. म्हणजे मिड डे मील म्हणजे 1996 मध्ये आपल्याकडे मिड डे मील चालू झाले. मिड डे मील म्हणजे काय, आपल्याला तांदूळ वगैरे मिळायचा बघा शाळेतून, तांदूळ वगैरे, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांचं जे पोषण आहे ते चांगलं होईल. म्हणजे यासाठी योजना चालू केली. तर त्याच्या तो उद्देश काय होता, का बेहतर पोषण म्हणजे काय, विद्यार्थ्यांचं जे पोषण आहे, हा विद्यार्थी सुदृढ झाले पाहिजे. त्या तांदूळ वगैरे म्हणजे जे अन्न, पूर्वी काय होतं, अन्न कमी मिळायचं म्हणून कुपोषणाचं प्रमाण वाढलं होतं. म्हणजे कथन काय योग्य आहे. दुसरं काय म्हटले, तर्क काय म्हटले, पर्यावरण कारक किसी व्यक्ति को आकार देने में कोई भूमिका नहीं निभाते क्योंकि विकास केवळ अनुवंशिक होता है. आता किती चुकीचं दिलेले, कारण इथे काय म्हटले का, विकास फक्त अनुवंशिक असतो. आता विकास अनुवंशिक कस काय असेल, आता उदाहरणार्थ एखादं मूल जन्माला आल्यानंतर भाषा कुठे शिकलं, आईच्या पोटातून भाषा शिकलं का, अजिबात नाही. तर त्याला काय पर्यावरणीय म्हणजे वातावरण, म्हणजे आजूबाजूचा परिसर पण महत्त्वाचा असतो ना. म्हणजे व्यक्तीच्या विकासासाठी फक्त अनुवंशच महत्त्वाचा नसतो, तर व्यक्तीचा परिसर पण महत्त्वाचा असतो. म्हणजे काय, हे चुकीचं दिलेले, तर्क चुकीचं दिले. मग आता तुम्हाला इथे काय म्हटलेले बघा, आर गलत आहे, म्हणजे आर गलत आहे. आता आर गलत इथेच दिलेले बघा, म्हणजे याचं उत्तर काय आहे, ये सही आहे लेकिन आर गलत आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला समजून घ्यावे लागतात. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा आहे सामाजिकरण. आता सामाजिकरण काय असतं, सामाजिकरणाचे 2 प्रकार पडतात. एक असतं प्राथमिक सामाजिकरण, एक असतं दुय्यम सामाजिकरण, गौण सामाजिकरण पण त्याला म्हटलं जातं. आता सामाजिकरण की द्वितीय संस्था के रूप में स्कूल का क्या प्रमुख उद्देश है. स्कूल म्हणजे आता द्वितीय सामाजिकरणामध्ये काय येतं, शाळा येते, त्याच्यानंतर शिक्षक, परिवार हा प्राथमिक सामाजिकरणामध्ये येतो. मग हे वेगवेगळे संदर्भ असतात
आणि तुम्हाला कोणतं सामाजिकरणामध्ये काय येतं हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता इथे काय म्हटलंय, द्वितीय सामाजिकरण. आता द्वितीय सामाजिकरणचा स्कूलचा उद्देश काय, म्हणजे शाळेचा उद्देश काय आहे? बच्चे को घर से अलग करणं. आता घरापासून मुलांना वेगळं करणं हा उद्देश असतो का सामाजिकरणाचा? तर अजिबात नाही. बरोबर आहे का नाही? असा उद्देश काहीच नसतो. बच्चे की घर सीखे बच्चे घर में सीखे बातों को पूर्ववत करणं, म्हणजे मुलं जे घरी शिकलेले आहेत तेच परत शाळेत विचारायचं का, असं पण नाही. बच्चे द्वारा घर में सीखी गई बातों का खंडन करना. खंडन करणं म्हणजे एखाद्या परिवारामधून एखादा अनुभव, प्रत्येक विद्यार्थी काय येतो आपल्या घरातून काहीतरी अनुभव घेऊन येतो, पण त्याच्या म्हणजे त्याच्या ज्या भावना असेल किंवा त्याच्या विचारांना जर आपण शाळेमध्ये खंडन केलं का, नाही बाबा तुझ्या घरामध्ये काही पण सांगतात हे महत्त्वाचं नाही, मग असं जर सांगितलं तर तो विद्यार्थी खरंच चांगला शिकेल का? त्याच्यावर काय होईल, त्याची मानसिकता तुम्ही बिघडवणार, म्हणजे तो तुमच्या बाबतीत योग्य विचार करणार नाही. पण चौथा ऑप्शन काय म्हणते, परिवार का विस्तार जिससे बच्चे की परिचित चीजों से आगे बढ़ाना. म्हणजे जे त्याच्या परिवारामध्ये शिकलेले, म्हणजे परिवारामध्ये त्याला पावसाबद्दल एखादी माहिती त्याच्या आजोबांनी, त्याच्या भावांनी, त्याच्या आईवडिलांनी सांगितलेले, मग त्याला थोडीफार माहिती, मग त्याला शाळेय जीवनामध्ये काय तुम्ही विद्यालयामध्ये अजून थोडी त्याची माहिती द्या आणि त्याचा विस्तार करायचा आहे. काय करायचा आहे? विस्तार करायचा आहे. म्हणजे किती योग्य कथा, म्हणजे याच प्रकारे प्रश्न तुम्हाला समजला पण पाहिजे आणि सोडवता पण आला पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न चौथा आहे. प्रश्न चौथा काय म्हणतोय बघा, जीन पियाजे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं जीन पियाजे हा कधीच तुम्हाला सोडू शकत नाही. 3 ते 4 मार्काला जीन पियाजे येणार. आता जीन पियाजे काय म्हणतो बघा, जीन पियाजे के सिद्धांत में इस प्रक्रिया को क्या कहते हैं, जब बच्चा मौजूदा स्कीमा में संदर्भ में नई वस्तुओं और घटना को देखता है. म्हणजे बघा आपल्या मेंदूमध्ये एक ज्या प्रकारे मेमरी असते असा एक साठा असतो. आपण जेव्हा पण काहीतरी नवीन गोष्ट घेतली ती याच्यामध्ये ॲड होते, स्टोरेज होते. बरोबर आहे का नाही? एखादा शब्द आपण आता 2019 मध्ये आपण कोरोना हा शब्द ऐकला. काय ऐकला? कोरोना. लगेच आपण हा याच्यामध्ये फिट केला कोरोना. म्हणजे जेव्हा आपण आपल्या स्कीमा म्हणजे ज्या प्रकारे आपला मेंदू असतो त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या घटना आठवतो. ज्या प्रकारे आपण सैराट पिक्चर बघितला किंवा कुठलाही पिक्चर बघितला, आपण आर्ची असेल, परचा असेल, हे नावं काय केले, एक स्टोरेज करून ठेवले. मग या आशाला काय म्हटलं जातं? समावेश असं म्हटलं जातं. म्हणजे आपण आपल्या मेंदूमध्ये या ज्या घटना साठवतो. बरोबर आहे का नाही? नई जानकारी, इथे काय म्हटले, नई वस्तू घटनाओं को देखता है, म्हणजे नवीन जानकारी जेव्हा आपण आपल्या मेंदूमध्ये साठवतो याला समावेश असं म्हटलं जातं. अच्छा, त्याच्यानंतर प्रश्न 5. आता बघा हा पण जीन पियाजेवरच आलेला प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, जीन पियाजे हा तुम्हाला कधी सोडत नाही. 2 ते 3 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी सुद्धा जीन पियाजे हा येतोच. आता जीन पियाजेचा हा सिद्धांत होता संज्ञानात्मक विकास का सिद्धांत. मग याच्यावर हा आलेला प्रश्न आहे. आता बच्चे विभिन्न प्रकार की समस्याओं को सुलझाने के कौशल्य पा लेते हैं, परंतु निगमनात्मक सोच नहीं कर पाते. म्हणजे निगमनात्मक सोच म्हणजे काय? विद्यार्थ्यांना अमूर्त विचार करता येत नाही. अमूर्त विचार करता येत नाही म्हणजे बघा, ज्या वेळा विद्यार्थी पूर्वसंक्रियात्मक अवस्थेमध्ये असतो, म्हणजे ज्या वेळा तो 7 ते 11 वर्षाचा असतो, या वयामध्ये काय करतो तो चांगल्या प्रकारे त्याला समजतं. आता 4थी पर्यंत जे मुलं असतात ना, म्हणजे एखादा चांगल्या वर्गीकरण करायला लागून जातात, त्यांना दिनांक वार सगळं माहीत असतं, पण त्यांना अमूर्त चिंतन करता येत नाही. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या निगमनात्मक सोच करता येत नाही. निगमनात्मक म्हणजे त्या मुलांना जे आपल्या डोळ्यासमोर आहे ते शिकवावं लागतं. डोळ्यासमोर नसलेल्या घटना त्यांना कळत नाही. म्हणजे मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये काय करावं लागतं? मुलांना ज्या गोष्टी समोर आहेत ते करू शकतात. म्हणजे काय प्रश्नच काय म्हटलंय, बच्चे विभिन्न प्रकार की समस्याओं को सुलझाने का कौशल्य पा लेते. म्हणजे सगळ्या त्यांना म्हणजे वर्गीकरण करता येतं त्यांना. त्याच्यानंतर क्रमबद्धता करता येतं, म्हणजे वस्तूंचा क्रम लावता येतो, वेगवेगळ्या वस्तू करता येतात, पण त्यांना निगमनात्मक सोच करता येत नाही. म्हणजे कोणती अवस्था असते? मूर्त संक्रियात्मक अवस्था असते. त्याच्यानंतर लॉरेन्स कोलबर्ग. आता लॉरेन्स कोलबर्गचा नैतिक विकासाचा सिद्धांत हा दिलेला होता आणि लॉरेन्स कोलबर्गचा हा नैतिक विकासाच्या सिद्धांतमध्ये त्याने 3 अवस्था सांगितलेल्या होत्या. आणि या आता कोलबर्ग के अनुसार नैतिक विकास में पूर्व पारंपरिक की विशेषता क्या है? पूर्व पारंपरिक. आता पूर्व पारंपरिक अवस्थामध्ये काय म्हटलं जातं? पूर्व पारंपरिक म्हणजे आपल्या समाजाने जे नियम ठरवून दिलेले ना, आपल्या स्वतःला लहान मुलं असतं, आपल्याला काय आवडे, आता लहान मुलाचं सगळं अनुकरण आपण आता एखादं लहान, आपण पण ज्या वेळा लहान होतो तर आपल्या वडिलांना जे योग्य वाटतं तेच आपण करतो. चुकीचं राहिलं तर मग वडील आपल्याला मारतील किंवा काही काही करतील.
याच्यामुळे आपण काय करतो ते करत नाही. म्हणजे या अवस्थेचं काय पूर्व पारंपरिक जी अवस्था म्हटले काय म्हटलंय, व्यक्ति अपने कार्यों के परिणाम पर ध्यान केंद्रित करने की बजाय दूसरों की अपेक्षा का बनाए रखने का प्रयास करते. म्हणजे बघा, तुमच्या वडिलांना समजा एखादी गोष्ट आवडत नसेल आणि तुम्हाला ती लहानपणात खूप आवडत असेल, तरी तुम्ही काय म्हणणार, नाही बाबा माझ्या आईला, माझ्या वडिलांना हे काही असलं आवडत नाही. पण ज्या वेळा तुम्ही नंतरच्या अवस्थेत पोहोचणार, तर नंतरून तुम्ही म्हणतात, नाही माझं पण महत्व आहे, माझं पण जीवन आहे, मला पण स्वातंत्र्य आहे. म्हणून या या गोट या घटना पण तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. याचं उत्तर सी. आता बघा वायगोस्की. आता तुम्हाला सांगितलं होतं ले वायगोस्की हा तुम्हाला कधी सोडू शकत नाही. ले वायगोस्की, जीन पियाजे. वायगोस्की के सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत में विश्वास रखने वाली एक शिक्षिका को, म्हणजे काय, आता ले वायगोस्कीने काय सिद्धांत सांगितलं होतं, सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत सांगितलं होतं. आणि या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतामध्ये त्याने काय सांगितलं होतं का, कुठलाही मुलगा म्हणजे कुठलाही व्यक्ती असेल तो कुठून शिकतो, समाजातून शिकतो. मग आता समाजातून शिकतो, तर मग त्या शिक्षिकेला ह्या सिद्धांत जर समजा तुम्ही वाचला असेल तरच कळाले. त्या त्या त्यांनी काय सांगितलं होतं का, एखादा विद्यार्थी जर कुठे अडखळत असेल म्हणजे एखादं गणित सोडवताना एखाद्या पायरीमध्ये तो चुकला तर काय करायचं, त्याला तुम्ही पाढ द्यायचं. जरूरत पडने पर पाढ उपयोग करना चाहिए. पाढ उपयोग करना चाहिए म्हणजे त्याला थोडीशी मदत द्यायची. म्हणजे आता एखादा मुलाला सायकल शिकवताय, पण त्याचा स्टोल इकडे तिकडे जातोय, मग तुम्ही काय थोड्या वेळ त्याची पांढरी जर धरली तर त्याचा स्टोल बरोबर होऊन जाईल आणि नंतर काय तोच सायकल चालवायला लागेल. म्हणजे टेम्पररी मदत करण्याची आहे. पाढ म्हणजे त्याला आलंबन असा पण पर्याय शब्द दिलेला असतो. जरूरत पडने पर उसे उपयुक्त पाढ देना चाहिए. आता त्याच्यानंतर प्रश्न 8वा बघा, ले वायगोस्की. आता मी तुम्हाला सांगितलं ले वायगोस्की हे जे असतात ना, हे येतात 12 मार्क देऊन जातात. ले वायगोस्की के सिद्धांत के अनुसार बच्चों में वयस्कों द्वारा ज्ञान का सह निर्माण समीपत विकास के क्षेत्र में भीतर जाता है. हाँ? आता समीपत विकास का क्षेत्र, आता समीपत विकास का क्षेत्र म्हणजे काय राहतं का, माणूस ज्या वेळा समाजात असतो तर त्या समाजात हा केंद्रामध्ये असतो, तर आजूबाजू लोक जे बोलतात ते काय करतात किंवा काहीतरी जे कला असतात तो शिकत असतो. मग याला काय म्हणतात, मग काय असतं, भीतर काय असतं म्हणजे याला अंदर, म्हणजे जे वयस्क असतात बरोबर आहे का नाही, बच्चे वयस्क म्हणजे काय, ते वयस्कर मंडळी असतील आजूबाजूला, आणि हा जो व्यक्ती असेल, हा जे आपण लहान मुलं असेल ते वयस्क म्हणजे सेंटरमध्ये असतं, आणि वयस्काच्या ज्या भूमिका काय करतं, ग्रहण करतं. म्हणजे समीपत विकास क्षेत्रामध्ये मुलं काय असतात, केंद्रामध्ये असतात, आणि ते आजूबाजूच्या आपल्या समाजामध्ये काय घटना घडतात किंवा काय करतात हे ते ग्रहण करतात. म्हणजे अंदर, म्हणजे विद्यार्थी कुठे असतो, अंदर असतो. त्याच्यानंतर प्रश्न 9 आहे, एक प्रगतिशील और बाल केंद्रित शिक्षा के अंतर्गत निम्न में से किसका स्थान नाही आहे. म्हणजे प्रगतिशील कक्षा म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्हाला काय करायचं आहे का, विद्यार्थ्यांची प्रगती करायची. विद्यार्थ्यांची प्रगती म्हणजे सगळे त्यांना अनुभव देता आला पाहिजे. पण किसका स्थान नाही म्हणजे या 4 ऑप्शनपैकी उपयोगाचं काय नाही. आता उपयोगाचं काय नाही म्हणजे बघा, डिजिटल तकनीकों शिक्षण सामग्री का इस्तेमाल. आता हे तर चांगलं आहे का, डिजिटल वस्तू जर तुम्ही वापरल्या, त्यांना जर ऑडिओ असेल, व्हिडिओ असेल हे दाखवले तर ते चांगलं होईल. म्हणजे हे ऑप्शन चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे. क्रियात्मक खेळ और खोज व अनुभव शिकणे पर बल देणं, म्हणजे विद्यार्थ्यांना जे शिकवायचं क्रियात्मक म्हणजे त्यांना परिचय साहित्य द्यायचं किंवा हाताळू शकतील असे द्याय, म्हणजे हे पण चांगला ऑप्शन आहे. त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन काय म्हटलंय, केवळ संरचित पाठ्यक्रम समाप्ती पर. बघा, म्हणजे काय, एखाद्या आता समजा ठरवलेला असेल 2 महिन्यामध्ये हा पाठ्यक्रम, 3 महिन्यामध्ये हा पाठ, 4 महिने असे जर तुम्ही करायला लागले, तर विद्यार्थ्यांचा विकास तुम्ही बघितला नाही. तुम्ही फक्त सांगितलं का नाही मला 6 महिन्यामध्ये अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. म्हणजे हे काय झालं, निगेटिव्ह झालं. हे योग्य नाही आहे विद्यार्थ्यांसाठी. लोकतांत्रिक और स्वतंत्र अभिव्यक्ति के साथ छात्रों को सहभागी करणार, म्हणजे काय, लोकतांत्रिक वातावरण जर निर्माण केलं तर प्रत्येकाला विचार मांडण्याची संधी आहे. पण केवळ हे जर तुम्ही लावलं, केवळ हा निगेटिव्ह टॅग वाढत, म्हणजे विद्यार्थ्यांना काय करायचं, फक्त तुम्हाला सामायिक परीक्षेला एवढा पॅटर्न पूर्णच झाला पाहिजे, पण तुम्ही विचार काय केला पाहिजे, त्यांना येतं का, म्हणजे ज्या ठिकाणी केवळ असे टॅगवर्ड येतात हे काय निगेटिव्ह, म्हणजे या प्रश्न किसका स्थान नाहीये. केवळ संरचित पाठ्यक्रम असेल काय, फक्त ठरवून दिलेलं आहे तोच शिकवायचा असं करू नका, म्हणजे हा विद्यार्थ्यांवर निगेटिव्ह परिणाम होईल. म्हणजे याचं स्थान इथे नाही आहे. आता त्याच्यानंतर प्रश्न 10 काय म्हटलेले, मानकीकृत परीक्षणों के उपयोग से बुद्धिलब्धि आईक्यू की अवधारणा द्वारा बुद्धिमत्ता का पता लगाने के बारे में एक प्रमुख चिंता ये है की, म्हणजे बघा,
आता काय केलं जातं, एखाद्याचा IQ टेस्ट केला जातं. IQ टेस्ट म्हणजे तो व्यक्ती किती हुशार आहे हा टेस्ट केलं जातं आणि त्या संदर्भात काय विचारलेलं त्याची एक चिंता आहे. म्हणजे चिंता आहे म्हणजे काय, चुकीची बाब काय आहे. चुकीची बाब काय म्हणजे काय असतं का, एखादा विद्यार्थी काय असेल, एखाद्या समाजातून आलेला असेल. आता एखाद्या समाजातून आलेला असेल, त्या समाजाची बोलीभाषा, त्या समाजामध्ये त्याला उपलब्ध साहित्य याचा विचार इथे केला जात नाही. म्हणजे काय केलं जातं, आता उदाहरणार्थ 5वीचा विद्यार्थी, तर सगळे महाराष्ट्राचे IQ टेस्ट म्हणजे काय असतं, सगळ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी हुशार विद्यार्थी असेल त्यांना एकत्र करायचं आणि त्यांच्यामध्ये कोण हुशार आहे याची IQ टेस्ट घ्यायची. मग आता एखादा समजा ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार आहे, पण तो काय शहरी भागातल्या विद्यार्थ्यांबरोबर त्याची म्हणजे IQ टेस्ट करायची राहिली, पण नक्कीच या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सांस्कृतिक पृष्ठभूमी पण महत्त्वाची ठरेल, कारण त्याला एवढे साधनं मिळालेले आहेत का तरी हुशार आहे तो. पण शहरामध्ये काय असतात, मोठ्या प्रमाणात साहित्य मिळतात, साधनं मिळतात, म्हणून काय असेल संस्कृतीचा पण प्रभाव होतो, हे त्याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही. म्हणून काय होतं, संस्कृतीचा प्रभाव हे लक्षात घेत नाही. त्याच्यानंतर प्रश्न 11 आहे. प्रश्न 11 काय म्हटलंय, शिक्षकों को प्राथमिक माध्यमिक कक्षा में मुद्रित वातावरण नहीं बनाना चाहिए. बघा म्हणजे काय म्हटलेले का, शिक्षकाने काय करायला पाहिजे का त्याच्या शाळेमध्ये, आता मुद्रित वातावरण म्हणजे काय, आपण बघा पहिली दुसरी तिसरीचे वर्ग बघा, याच्यामध्ये काय असतं, अशा छोट्या छोटे पाट्या लावलेल्या असतात, चार्ट लावलेले असतात का त्याच्यावर कविता असेल, जोडाक्षर असतील, हे लिहिलेलं असतं. पण इथे काय म्हटलेलं मुद्रित वातावरण नाही निर्माण करण्यात आहे. आणि जर तिसरीचा वर्ग जर मुद्रित वातावरण जर निर्माण केलं नाही, तर त्यांना वाचायला काय राहील, फक्त पुस्तकातच वाचायला लावेल का, म्हणजे काय झालं, कथन चुकीचं आहे. त्याच्यानंतर काय, भाषा विकास एक जन्मजात क्षमता आहे. आता भाषा विकास जन्मजात क्षमता नाहीये, कारण बघा एखादा मूल जन्माला आलं म्हणजे जर भाषा शिकूनच येईल का, अजिबात नाही. जन्मजात क्षमता कशाला म्हणतात, का जन्मजात म्हणजे तुम्ही जन्माला आल्यानंतर त्या गोष्टी घेऊनच येणार. कसं काय घेऊन येणार, तुम्हाला समाजाचा पण महत्वाचा आहे ना. समाज ज्या वेळेला भाषा बोलेल त्यावेळेस भाषा शिकणार. नाही तर तुम्हाला एखाद्या बेटावर, आता जन्मजात जर क्षमता राहिली असती, आता एखादा अमेरिकेमध्ये जन्माला आला म्हणजे त्याची मातृभाषा इंग्रजी आहे आनुवंशिक, आणि त्याला जर तुम्ही भारतामध्ये घेऊन आलं, मग तो लगेच इंग्रजीत बोलेल का, कारण इंग्रजीत बोलेल का, नाही, अजिबात बोलणार नाही. जी समाजामध्ये बोलली जाईल तीच भाषा तो बोलायला लागेल. म्हणजे काय असेल, ही भाषा विकास ही जन्मजात क्षमता नाहीये. म्हणजे काय, दोघं चुकीचे आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे, ये और आर दोनों गलत हे. म्हणजे याच प्रकारे तुम्ही हे टॉपिक समजून घेऊ शकतात. त्याच्यानंतर प्रश्न 12. प्रश्न 12 काय म्हटलेले बघा, अभिकथन आणि कारकचे प्रश्न खूप येतात तुम्हाला आणि ते बघणं ही काळाची गरज असते. आणि आता पूर्वी काय होतं, सीटेट म्हणजे 2-2 3-3 प्रश्न द्यायची, तर आता अभिकथन आणि कारकवर कमी जास्त 4-4 प्रश्न किंवा 5-5 प्रश्न पण द्यायला लागले. आता कथन काय दिले, लड़के व लड़कियां जेंडर उचित व्यवहार अपने जेंडर के वयस्कों का अवलोकन अनुसार सीखते. म्हणजे बघा, म्हणजे जेंडर लड़के व लड़की म्हणजे आता बघा, समाजात मुलीला सांगायची गरज पडत नाही का मुलगी आहे म्हणून तू तसं वागलं पाहिजे, किंवा मुलगा आहे म्हणून तसं तू वागलं पाहिजे. बरोबर आहे का नाही, अशी सांगायची गरज पडते का सहसा, तर अजिबात पडत नाही. कारण काय करतात ते अवलोकन, वयस्को का अवलोकन करते. म्हणजे आता समजा त्यांची आई असेल, त्यांची आई समजा किचनमध्ये काम करत असेल, मुलगी पण काय करते, किचनमध्ये काम करायला लागेल. जर लहान मुलगा असेल, त्याचे वडील शेतामध्ये किंवा काही बाहेरचं काम करत असेल, मुलं पण तेच काम करायला लागतात. म्हणजे ते अवलोकन करतात. अवलोकन करणे म्हणजे निरीक्षण करणे. म्हणजे हे कथन काय एकदम बरोबर आहे. कारण लहान मुलं काय असतात, जेंडर उचित व्यवहार. जेंडर उचित व्यवहार म्हणजे मुलांनी आपल्याला पूर्वीपासून ठरवून दिलेले आहे, मुलांनी बाहेरचे काम करावं, स्वयंपाक असेल किंवा काय असेल ते मुली करतात. म्हणजे काय करतात, हे जे मुलं असतात ते काय करतात, निरीक्षण करतात. वयस्को का म्हणजे जे आपल्यापेक्षा मोठे माणसं असतात त्यांचे निरीक्षण करतात. अवलोकन म्हणतात त्याला, अन्वेषण म्हणतात, आणि तेच करून ते व्यवहार करतात. जेंडर पूर्व जैविक संरचना. आता जैविक नाही, जैविक नाही, जेंडर काय सामाजिक आहे. मुलगा मुलगी हा भेद कोणता आहे, हा समाजाने लावून दिलाय. जेंडर जैविक नाही आहेत, लिंग जैविक असतं. काय असतं, लिंग जैविक असतं. मुलगा किंवा मुलगी फिमेल किंवा मेल हे काय असतं, जैविक असतं. पण समाजाने जेंडर म्हणजे मुलीने हे काम केलं पाहिजे किंवा मुलांनी हे काम केलं पाहिजे, हे कोणी लावून दिलेले, समाजाने लावून दिलं. म्हणजे जेंडर काय असतं, जैविक नसतं. जेंडर काय असतं, सामाजिक असतं. म्हणजे काय, हे अयोग्य आहे. म्हणजे काय दिलेले, सी सी काय, ये सही आहे लेकिन आर गलत आहे. म्हणजे बघा, समजून ज्या वेळा घेणार तेव्हा तुम्ही प्रश्न सोडणार आणि सुटणार. समजून घेतल्याशिवाय काहीच जमत नाही. आता प्रश्न काय 13. छात्रों के विविध समूह के साथ बातचीत करते हुए एक शिक्षक को. म्हणजे छात्रों के समूह म्हणजे विद्यार्थ्यांचा गट असेल,
तर बातचीत करते वेळी म्हणजे ज्या वेळा शिक्षक एखाद्या गटाशी बोलत असेल तर त्या त्या संदर्भात आलेला हा प्रश्न आहे. आता जर तुम्ही एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांशी चर्चा आयोजित केली तर तुम्ही काय करणार? ऐसी चर्चाओं को हतोत्साहित करना चाहिए. म्हणजे काय म्हटलंय बघा, म्हणजे विद्यार्थ्यांनी अशा जर चर्चा करत असेल त्यांना हतोत्साहित करायचं, म्हणजे त्यांना सांगायचं चर्चा करू नका. म्हणजे शिक्षक योग्य करतोय का? अजिबात करत नाही. हां? लगातार अपनी रूढी और परंपरा पर चिंतन करना चाहिए. म्हणजे बघा, एखादा शिक्षक असेल आणि काही भागात कसं असतं, एखाद्या शिक्षकाला रूढी परंपरागत असेल, का एखाद्या शिक्षकाला वाटत असेल का मुलगी काय असतात कमजोर असतात किंवा काही ठिकाणी आता काय म्हटलं जातं का मुली खूप हुशार असतात. हे पूर्वग्रहावर शिक्षकाने काय केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना पण सांगितलं पाहिजे का असं काही नसतं. मुली पण बलशाली असतात, मुली पण बुद्धिमान असतात, मुलं पण बुद्धिमान असतात. म्हणजे याच्यावर तुम्ही चर्चा केली पाहिजे एक शिक्षक म्हणून. एक समान पाठ्यक्रम का पालन करणे और मूल्यांकन करणे. आता जर तुम्ही जर एक समान पाठ्यक्रम लावला आणि तुमच्या वर्गात समजा एखादा अपंग विद्यार्थी आहे आणि त्याची पण तुम्ही लेखी परीक्षा, त्याला जर समोरच्याला हात नाही आणि लेखी परीक्षा कुठून घेणार? मग त्याला तुम्ही काय सांगितलं, बाबा तू तोंडी बोल. म्हणजे एक समान पाठ्यक्रम लावता येणार का? अजिबात नाही. शिक्षक की प्राथमिक विद्या के रूप में व्याख्यान पद्धती को अपनाना चाहिए. आता व्याख्यान पद्धती जर आता मुलं जर 3री 4थी 5वी आता CTET कोणासाठी असते? 1 ते 8 साठी. आणि 1 ते 8 साठी जर तुम्ही व्याख्यान द्यायला लागले, आता व्याख्यान कोणाला चालतं? D.Ed, B.Ed किंवा BA करताय असे मोठे विद्यार्थी असतात, यांना व्याख्यानद्वारे समजतं. पण जर तुम्ही यांना व्याख्यान द्यायला लागले, या विद्यार्थ्यांना काही समजेल का? अजिबात समजणार नाही. म्हणून काय असेल म्हणून एक शिक्षक म्हणून तुम्ही काय करणार का जे आपले पूर्वग्रह आहेत, तुम्हाला एखाद्या पूर्वग्रहामध्ये असेल का मुलीच हुशार असतात, मुलं काही कामाचे नाही, या पूर्वग्रह पण आपण विद्यार्थ्यांची चर्चा करून सांगितले पाहिजे का असं काही नसतं मुलांनो, मुलं पण हुशार असतात. फक्त अभ्यास चांगला केला किंवा लक्ष दिलं तो हुशार बनतो. म्हणजे या पूर्वग्रहावर पण तुम्ही काय केलं पाहिजे? निरीक्षण केलं पाहिजे. या संदर्भात चर्चा पण केल्या पाहिजे. प्रश्न 14वा, मूल्यांकन कैसा होना चाहिए. आता मूल्यांकन म्हणजे काय? विद्यार्थ्यांच्या ज्या वेळा परीक्षा घेतात, मूल्यांकन कसं होना चाहिए. आता बघा, जे निगेटिव्ह आहे मी तुम्हाला काढणं शिकवतं. आता शिक्षक केंद्रित जर मूल्यांकन झालं म्हणजे शिक्षकाला जे आवडतं, शिक्षकाला ज्याचं अक्षर आवडलं त्यालाच तुम्ही मार्क जास्त देणार. असं करणार का? अजिबात. असं केलं तर ते मूल्यांकन योग्य होईल का? अजिबात नाही. योगात्मक व मानकित. आता योगात्मक मूल्यांकन म्हणजे काय? वर्षाच्या शेवटी. आता जर तुम्ही वर्षाच्या शेवटी मूल्यांकन करत बसले आणि एखादा विद्यार्थी त्या पेपराच्या वेळेस गैरहजर असला किंवा तो आजारी असला तर त्याचं मूल्यांकन योग्य केलं का? जर तो वर्गात चांगल्या प्रकारे उत्तर देत असेल आणि तुम्ही वर्षाच्या शेवटी परीक्षा ठेवली, त्यावेळेला तो गैरहजर असला किंवा आजारी असल्यामुळे तो उत्तर देणार नाही, मग तुम्ही त्याचं मूल्यांकन योग्य केलं का? योगात्मक मूल्यमापन म्हणजे काय असतं? वर्षाच्या शेवटी रचनात्मक मूल्यमापन केलं पाहिजे. मानकीकृत व परीक्षा केंद्रित. मानकीकृत म्हणजे तेच का ठरवून दिलेलं सगळ्यांनी लेखीच लिहा. पण एखादा दृष्टीबाधित विद्यार्थी आणि त्याला तर लिहिता येणार नाही, मग त्याला तुम्ही ब्रेल लिपी द्यावी पाहिजे किंवा त्याच्या ते मौखिक असेल, साइन लँग्वेज असेल, एखाद्याला बोलता येत नसेल. आता मूकबधीर विद्यार्थी असेल, त्याला बोलता येत नाही तर मग तुम्ही त्याला काहीतरी साइन लँग्वेज वगैरे याच्याने काहीतरी प्रश्न तुम्ही विचारले पाहिजे. म्हणजे आणि पहिलं ऑप्शन काय म्हटलं? सर्वांगीण आणि समग्र. म्हणजे मूल्यांकन कसं चालले, म्हणजे मूल्यमापन कसं झालं पाहिजे? सर्वांगीण मूल्यमापन झालं आणि समग्र म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी येतात त्या सगळ्या गोष्टींचं मूल्यमापन त्याला बोलू द्या. त्याला त्याचं लिहिण्याचं मत बघा, त्याच्या चर्चा करतो का, तो सहभाग घेतो का. म्हणजे फक्त तुम्ही अक्षरावर, आता समजा एखाद्याचं अक्षर चांगलं आहे, मग तुम्ही म्हणाल तोच हुशार आहे का? अजिबात नाही. तर त्याचे बाकीचे पण पक्ष बघा ना तुम्ही. बाकीचे आता एखाद्याला अक्षरमध्ये म्हणजे एखाद्याचं अक्षर आपण म्हणतो एवढं चांगलं नाही, मग तुम्ही म्हणायचं का हा विद्यार्थी प्रगती करू शकत नाही. त्याला खेळामध्ये आवड आहे का? संगीतामध्ये आवड आहे का? हे सर्वांगीण मूल्यमापन तुम्ही केलं पाहिजे. म्हणून 14चं उत्तर ऑप्शन ए. आता प्रश्न आहे 15. प्रश्न 15 काय म्हणतोय? निम्न में से कौन से अभिलक्षणीय एक समालोचनात्मक विद्यार्थी का नाही. समालोचनात्मक विद्यार्थी म्हणजे असे वर्गात विद्यार्थी असतात का शिक्षकाने समजा किंवा कोणीतरी त्यांना एखादी गोष्ट सांगितल्यानंतर ते लगेच विश्वास ठेवत नाही, ते त्याचा पडताळा करतात. समालोचनात्मक विद्यार्थी म्हणजे काय? ते काय करतात? एखादी गोष्ट सांगितली, आता एखाद्याला जर सांगितलं ना पाण्यापासून बर्फ बनतो, मग आता ते काय करतील? लगेच विश्वास ठेवत नाही. मग ते काय करतील? घरी येतील, फ्रीजमध्ये पाणी ठेवतील, बर्फ झाला मग मान्य करतील. मग या विद्यार्थ्यांचा गुण काय असतो? खुली मानसिकता व जिज्ञासू प्रवृत्ती. हे बरोबर असतात, कारण त्यांची मानसिकता खुली असते, ते प्रत्येक गोष्टी पडताळून पाहतात. हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर स्पष्टीकरण केले, प्रश्न पूछना. बरोबर आहे, कारण त्यांना जर काही अडचणी असेल तर ते प्रश्न विचारणार. श्रोतों के
विश्वसनीय का आकलन म्हणजे खरंच ते योग्य आहे का अयोग्य आहे हे पण ते पडताळतात. पण बी ऑप्शन काय म्हणते, आंख बंद करके निर्देशों का पालन करणार. म्हणजे शिक्षकाने जर सांगितलं 2 अधिक 2 5 होतात, असे म्हणतील का ते बरोबर आहे? अजिबात नाही. आंख बंद करके पालन करत नाही. म्हणजे काय, ते समालोचनात्मक विद्यार्थी असतात, ते काय करतील याचा पडताळा करतील. म्हणजे काय असतं, ही त्यांची विद्यार्थी म्हणजे असा विद्यार्थी समालोचनात्मक चिंतनवाला राहू शकत नाही का तो आंख बंद कर निर्देशों का पालन करने वाला. त्याच्यानंतर प्रश्न 16 है, निम्न में से क्या समावेशी कक्षा में प्रत्येक बच्चे की विशिष्ट जरूरतों को अनुरूप लचीले अधिगम्य सहाय्यक है. म्हणजे समावेशी कक्षा म्हणजे काय असते, तुम्हाला मी सांगितलेलं लचीला अभ्यासक्रम म्हणजे विद्यार्थ्यांना काय करावं लागतं का त्यांच्या अनुसरूनच तुम्हाला अभ्यासक्रम करावा लागेल. आता एक समान जर योगात्मक आकलन केलं म्हणजे सगळ्यांची लेखी परीक्षा करत बसले ते पण योग्य नाही. भेद मानकीकृत म्हणजे सगळ्यांसाठी एकच सारखीच परीक्षा ठेवायची. मानकीकृत आकलन पण योग्य नाही. मानकीकृत म्हणजे आता सगळ्यांनी समजा सगळ्यांनी सचिन तेंडुलकर याच्यावर बोललं तर सगळ्यांनी सचिन तेंडुलकर याच्यावर बोला, पण काहींना सचिन तेंडुलकर माहीत पण नसेल. त्याच्यामध्ये काय आता याचं उत्तर काय असेल, शिकणे का सार्वभौमिक अभिकल्प म्हणजे विद्यार्थ्यांना काय स्वतःचे मतं मांडू द्या. प्रत्येकाला सचिन तेंडुलकर आवडेल असं नाही ना. कोणी एखाद्या नेत्याबद्दल पण बोलू शकेल. म्हणजे काय, शिकणे में सार्वभौमिक विकल्प म्हणजे अभिविकल्प म्हणजे विद्यार्थ्यांना त्याच्या बौद्धिक पातळीनुसार किंवा त्याच्या आवडीनुसार बोलण्याची संधी दिली पाहिजे. याची लचीला में सहाय्यक काय असेल, शिकणे में सार्वभौमिक अभिकल्प. आता त्याच्यानंतर प्रश्न 18 काय म्हटलेले, सुनीता. आता इथे नावांवर काही घेणं देणं नाही. आता नावं काय असतात, नावं फक्त तुम्हाला दिलेलं असतात, नावांवर नाही त्यांचं वर्तन काय दिलेलं हे अभ्यास आहे. सुनीता एक गतिक कार्य को बार बार दोहराती है तथा उसे दोस्त बनाने में कठिनाइयाँ होती है, जबकि वो चीज़ों को बहुत बारीकी से परखने में समझ रखती है. ये किसकी विशेषता का अभिलक्षण है. म्हणजे सुनीता नावाची मुलगी आहे. गतिक कार्य म्हणजे तिला कशामध्ये अडचण येत आहे, बोलण्यामध्ये अडचण येत आहे. बोलण्यामध्ये अडचण येतं. दोस्त बनाने में कठिनाई. दोस्त बनाने में कठिनाई म्हणजे बघा, आपण मित्र केव्हा बनतो, आपण जेव्हा त्याच्याशी बोलतो, संपर्क करतो तेव्हाच तो मित्र झाला ना. आणि आपण जर त्याच्याशी बोललो नाही तर मित्र होईल का. म्हणजे मग तिला कठीण होते. म्हणजे याला म्हटलं जातं सोलीन विकार. सोलीन विकार म्हणजे काय असतो का, आपल्याकडे पण असे काही मुलं भेटतात त्यांना बोलताना त त त त त मे 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 म्हणजे काय असतं, एखादा शब्दानंतर दुसरा शब्द लगेच त्यांना तो बोलता येत नाही किंवा तो आठवत नाही. अशा प्रकारे जे असतं किंवा बोलण्यामध्ये अडचण येतात, याला सोलीन विकार असं म्हटलं जातं. आता प्रश्न 19 काय म्हटलेले बघा, कौन सा उदाहरण सहायक तकनीक का इस्तेमाल करके विद्यार्थियों को सुनने में मदत करेगा. आता विद्यार्थ्यांना सुनणे म्हणजे ऐकायला येईल. आता चष्म्यापासून त्यांना ऐकता येईल का, ब्रेल लिपीपासून ऐकता येईल का, छडीपासून त्यांना ऐकता येईल का, पण ध्वनी प्रदर्शनपासून नक्कीच त्यांना ऐकता येईल. म्हणजे विद्यार्थ्यांना ऐकू केव्हा येईल, ज्या वेळा काही एखादा ध्वनी असेल त्याच्यापासून. पण चष्म्यापासून ऐकू येईल का, छडीपासून ऐकू येईल का, ब्रेल लिपीपासून ऐकू येईल का, पण ध्वनी प्रदर्शन त्याच्यामधून त्यांना ऐकू येणार. म्हणजे याच प्रकारचे हे प्रश्न होते. आणि हा प्रश्न तुम्ही प्रत्येक टॉपिक जर समजून घेतला तर प्रत्येक टॉपिकनुसारच असे प्रश्न आलेले असतात आणि हे खूप सोपे असतात. तुम्ही फक्त समजून घेतलं पाहिजे. ज्या प्रकारे मी कसं प्रत्येक प्रश्न तुम्हाला समजून उत्तर देतो, त्याच प्रकारे असा जर अभ्यास जर तुम्ही केला तर प्रत्येक तुम्ही उत्तर देताना पण तुम्ही म्हणाल नाही 100% हेच याचं उत्तर आहे. केव्हा देणार, ज्यावेळा तुमचा अभ्यास झालेला असेल आणि सगळं तुम्ही समजून घेत असणार.